एका अपक्ष महिला उमेदवारावरून नांदेडमध्ये शिंदेंच्या दोन आमदारांमध्ये चांगली झुंपली आहे। शिंदेंचे हे दोन आमदार एकमेकांसमोर उभे राहिले आहेत। एकीकडे बालाजी कल्याणकर यांनी एका उमेदवाराला अधिकृतपणे उमेदवारी दिली, तर दुसरीकडे हेमंत पाटलांनी एका अपक्ष उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि त्यावरून नाराजी व्यक्त करण्यात आलेली आहे। दुसरीकडे हेमंत पाटील यांनी आपल्या कृतीचं जोरदार समर्थन केलंय। मात्र या सगळ्याचा फटका नांदेडमध्ये शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे आणि या दोन आमदारांच्या वादामध्ये नांदेडमधील शिवसेनेचे कार्यकर्ते मात्र चांगलेच बुचकुळ्यात पडले आहेत। नेमकं नांदेडमध्ये असं घडतंय काय आणि या दोन आमदारांच्या वादामध्ये शिवसेनेला अर्थात शिंदेंना कसा फटका बसू शकतो, जाणून घेण्यासाठी पाहूयात हा एक रिपोर्ट। अपक्ष महिला उमेदवारावरून शिवसेनेत फूट। आमदार हेमंत पाटील आणि आमदार कल्याणकर भिडले। पक्षाचा उमेदवार असूनही अपक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन। नांदेड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत शिंदेंच्या शिवसेनेतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। आमदार हेमंत पाटील आणि आमदार बालाजी कल्याणकर यांच्यातील मतभेदांमुळे पक्षात अस्वस्थता पसरली आहे। प्रभाग क्रमांक 3 मध्ये अपक्ष उमेदवार मीनल पाटील यांच्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन आमदार हेमंत पाटील यांनी केलंय। इतकंच नाही तर मीनल पाटलांना शिवसेनेचा पाठिंबा असल्याचंही जाहीर केलं। याच प्रभागात आमदार बालाजी कल्याणकर यांनी श्याम कोकाटे यांच्या परिवारातील उमेदवाराला पाठिंबा दिल्यानं शिवसेनेतील विसंवाद चव्हाट्यावर आलाय। मीनल पाटील यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानंतरही आपल्याला उमेदवारी नाकारण्यात आल्याचा आरोप केला होता। त्यानंतर आमदार हेमंत पाटील आणि आमदार बाबूराव पाटील कोळेकर यांनी मीनल पाटील यांच्या प्रचाराचा नारळ फोडत शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर केल्याचा दावा केला। या प्रकारानं शिवसेनेतील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला। हेमंत पाटील यांच्या विरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजीही केली। या प्रकरणानंतर आमदार बालाजी कल्याणकरांनी आपल्याला अतीव दुःख झाल्याची प्रतिक्रिया दिली। तर उभं राहिलं पाहिजे ते आमच्याच आहेत असं म्हणत पाटील कदम यांनी आपण पाठिंब्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं सांगितलंय। या फोनच्या संदर्भामध्ये आपण त्यांनाच विचारावं, कारण मी काही त्याला साक्षीदार नाही, परंतु एक सुशिक्षित चेहरा, चांगला चेहरा जो काम करू शकतो आणि मागच्या वर्षभरामध्ये त्यांनी हा प्रभाग पिंजून काढलेला आहे, लोकांसाठी वेगवेगळ्या प्रश्नांसाठी धाव घेतलेली आहे, तर चांगल्या माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे या भूमिकेतून मी आणि आमदार बाबूरावजी कदम कोळीकर आम्ही मिनलताई यांच्या पाठीमागे उभे आहोत। युती आहे ती पारंपरिक युतीचं बोलणं हे आम्ही स्थानिक पातळीवर झालं। आमचे स्टेट लेवलचे जे नेते आहेत, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, सन्माननीय आमदार किसन कत्रे साहेब असतील, यांचेही बोलणं झालं होतं। खासदार साहेबांशी या ठिकाणी त्यांचं बोलणं झालं, परंतु स्थानिक नेते स्वार्थापोटी सत्तेसाठी काँग्रेस बरोबर जे अभद्र युती त्याने या ठिकाणी केली आणि त्या भाजपचा जो काँग्रेस मुक्त जो नारा आहे त्याला कुठेतरी छेद लावण्याचं काम या ठिकाणी अंमलनामध्ये झालेलं आहे। राज्यात महायुती असली तरी नांदेडमध्ये शिवसेना भाजप हे वेगवेगळे लढत आहेत। काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष युतीत तर काही प्रभागांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होतीये। नांदेड महापालिका निवडणुकीत शिवसेना आमदारांच्या वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत। ज्या प्रभागात पक्षाचा अधिकृत उमेदवार आहे त्याच प्रभागात एका आमदारानं अपक्षाच्या कार्यालयाचं उद्घाटन केलं। त्यामुळे मतदार आणि कार्यकर्ते चांगलेच बुचकळ्यात पडलेत। अशा वेळी शिंदेंच्या आमदारांमधील सुप्त संघर्षाचा फटका पक्षाला बसणार का, हे लवकरच कळेल। योगेश लाटकर, NDTV मराठी, नांदेड।